नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सामान्य माणसाच्या सामान्य जनता ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सरकारने नवीन पोर्टल लॉन्च केले आहे. पॅन कार्ड 2.0 असं या वेबसाईटचं नाव आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घरी बसल्या आणि कुठलेही पैसे न देता तुम्ही पॅन कार्ड अपडेट करू शकता. त्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर तुमचा ईमेल ID व पत्ता तुम्ही अपडेट करू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रोसेस माहिती होईल. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. भारत सरकार वित्तीय व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने प्राप्तिकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी आणि चांगले पॅन देण्यासाठी आयकर विभागाने ही घोषणा केली आहे. यामुळे अर्जदारांच्या नोंदणीकृत ईमेल IDवर QR कोड असलेले पॅन कार्ड मोफत पाठवले जातात. सध्याचे पॅन कार्ड QR कोड शिवाय वैध राहतील. तर तुम्ही सुद्धा पॅन 2.0 ऑनलाईन पद्धतीने घरी बसून पॅन कार्डवरील मोबाईल नंबर, ईमेल ID व पत्ता बदलू शकता. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे अपडेट पॅन कार्ड. अपडेट पॅन कार्डवर नंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. त्या वेबसाईटवर क्लिक करून खाली येऊन स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर व आधार नंबर तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्या, कारण की आधार नंबरवरच तुमचं पॅन कार्ड अपडेट होणार आहे. त्यानंतर तुमचा जन्माचा महिना आणि तुमचं जन्मवर्ष टाकायचं आहे. जन्मवर्ष टाकल्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनवर ओके क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू विथ KYC या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो आधार कार्डला तुम्ही OTP दिला होता त्या नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा जो मागील पॅन कार्ड नंबर, आधार नंबर व ईमेल ID होता तो चेंज करण्यासाठी तुम्हाला नवीन मोबाईल नंबर आणि तुमचा अपडेट करायचा ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवर OTP येईल. OTPवर क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि तुमचं इथे बघू शकता तुमचा सर्व ॲड्रेस इथे फिल झालेला आहे. व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड अपडेट आहे ते झालेलं आहे व्यवस्थित.